लाईफ ही कंपनी सुरू करताना मीही काही विचार केला आणि तो विचार म्हणजे त्या विचारावरती जो विचार केला 6.5 वर्ष झाले आज त्याच विचाराची ठाम आहे. तो पहिला मुद्दा तो म्हणजे लोकांना चांगलं आरोग्य देणं. दुसरा मुद्दा तो म्हणजे लोकांना चांगला रोजगार देणं. आणि तिसरा मुद्दा गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू देणं. आज 6.5 वर्ष झाले त्याच विचाराशी ठाम आहे आणि मला तुम्हाला सांगायलाही अभिमान वाटेल. आपण ज्या प्लॅटफॉर्मवरती काम करतोय तो म्हणजे बायनरी कन्सेप्ट. आणि बायनरी कन्सेप्ट मध्ये 6.5 वर्ष सक्सेसफुली रन करणारी भारतातली पहिली कंपनी. तर या ठिकाणी माझ्या माहितीनुसार कमीत कमी 70% लोक तरी नेटवर्किंग केलेलं आहे. बायनरी कन्सेप्ट मध्ये 6.5 वर्ष रन करणारी कुणीही सर्च करावं सक्सेसफुल एक सुद्धा कंपनी नाही. तर का या मागचं खूप काही सांगायचं म्हटलं तर वेळ फार झालेला आहे. मी पण नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये 1992 सालचं माझं पदार्पण आहे. ह्या इंडस्ट्रीतला मला चांगला अनुभव आहे. माझे अदर पण जे काही बिझनेस आहे ते चालू ठेवून पण ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा जे काही उद्देश आहे तो वेगळा घेऊन चाललोय. कारण आमच्या गुरूंची पण काही शिकवण आहे. आमच्या गुरूंनी एकच सांगितलंय, किती माळा जप केला किंवा किती ग्रंथाचे पारायण केले त्याच्यापेक्षा किती दुःखित लोकांच्या चेहऱ्यात हास्य पुरवलं त्यालाच अध्यात्म म्हणतात. त्या उद्देशाने आज काम करतोय. जसं सचिन सर म्हणले 75 लाखाचा रिवॉर्ड जरी असला तरी सरांच्या हात सही करायला तरत नाही. तुमच्या माहिती करता सांगतो, जे काही पेआउट निघतं त्याच्यावरती कुणाचं नाव आहे हेच आम्ही बघत नाही. पेआउट तुमचा आहे ना, सही आमचा. परत समोर सक्सेस लाईफ मध्ये जे काही लोक पेमेंट घेतात हे तुमच्या स्वतःच्या मेहनतीचे घेतात. असं आहे का तुम्ही पेमेंट टाकलं आणि मला बिगर कामाचे पैसे द्यायचे नाही ना? तसं नाही तर मग तुमच्या कष्टाचे द्यायला मला काय प्रॉब्लेम आहे, मला काहीच अडचण नाही. तर ही कंपनी आपण ज्या मुद्द्यासाठी ज्या उद्देशासाठी चालू केली हाच प्रवाह आपल्याला अथंग अविरत चालू ठेवायचा आहे. या ठिकाणी नवीन काही लोक असतील त्यांच्यासाठी मी एकच सांगेन, समर्थ सक्सेस लाईफ ही तुमच्या जीवनाला कलाटणी देणारी एक संधी, एक मौका आहे. त्या संधीचं सोनं करायचं असेल तर मी तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगतो. बऱ्याच लोकांनी सांगितलं की कोविडमध्ये बऱ्याच लोकांची बिझनेसची असेल, जॉबची असेल, बऱ्याच ठिकाणच्या अडचणी वाढल्या आणि प्रत्येक जण कुठे ना कुठेतरी येतो म्हणजे काहीतरी अडचणीला सोल्युशन काढण्यासाठी येतो. असंच एक दोन मित्र असतात आणि नोकरीही नाही आणि बिझनेस करायला पैसा पण नाही. विचार तर पडलाय, प्रपंच तर करायचा आहे, अडचणी भरपूर आहे पण मार्ग सुचवत नाही. कारण नोकरी तर मिळतच नाही आणि बिझनेस करायला पैसा पण नाही. करायचं काय? सहज असं समुद्राच्या किनाऱ्यावर गप्पा मारत होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत विचार केला काहीच समजलं नाही आणि नंतर सहज कल्पना आली. खाली पायाकडे बघितलं तर समुद्राच्या पाण्यामध्ये शिंपले पडलेले होते. त्यातला एक जण म्हटला, एक काम करूया, आपण हे शिंपले गोळा करू. शिंपले गोळा केले तर निश्चितच शहरात गेलं तर शिंपले कुणीही विकत घेणार. म्हणजे आपल्याला शिंपले गोळा करायला भांडवल लावण्याची गरज नाही. ते तर कसं सजीव उपलब्ध होतात, आपल्याला फक्त कलेक्ट करायचे. मग त्या दोघांनी ठरवलं आणि काय आलं तर त्यांनी सुरुवात केली शिंपले गोळा करायला. आणि पहिलाच एक जण जो त्याचा मित्र असो त्याला पहिल्यांदा स्टार्टिंगला फार मोठा शिंपला सापडतो. दुसऱ्याला असं वाटतं की त्याला मोठा शिंपला सापडला म्हणजे याला जास्त पैसे मिळणार. मग मी पण असा प्रयत्न करतो याच्यापेक्षा जास्त मोठा शिंपला मिळाला पाहिजे. आणि मग तो काय करतो, तो छोटे छोटे शिंपले काही गोळा करत नाही, तर ज्याला मोठा मिळाला तो छोटे पण गोळा करतो. असं करत सकाळचं दुपारची संध्याकाळ होते. संध्याकाळपर्यंत दुसऱ्या मित्राला त्याच्यापेक्षा मोठा शिंपला काही सापडत नाही. आणि ज्याला मोठा मिळाला होता त्यांनी छोटे पण कलेक्ट केले. तो म्हणजे आता घरी जायचे तर जाता जाता हे शिंपले आपण देऊन टाकू. जो मोठा शिंपला होता त्याला निश्चितच चांगले पैसे मिळाले
पण छोटे पण गोळा केले, त्याला पण चांगले पैसे मिळाले. पण जो मोठा त्याच्यापेक्षा मोठा शोधण्याचा प्रयत्न होता, त्याच्या हातात काहीच नाही राहिलं, त्याच्यामुळे त्याला काहीच पैसे नाही मिळाले. मला एकच सांगायचंय, ही संधी आहे, ही संधी संदीप सरांसाठी पण आहे, ही संधी किरण सरांसाठी पण आहे, ही संधी सचिन सरांसाठी पण आहे, सुनील सरांसाठी पण आहे, उमा सरांसाठी, सगळ्यांसाठी म्हणजे तुमच्यासाठी पण आहे. संधी सर्वांसाठीच आहे. जर आपण छोट्या छोट्या गोष्टीवरती जर फोकस केला, आणि त्यातून मगाशी सरांनी सांगितलं, लूज मध्ये सॅचेट विकलेले गाडगे साहेब लूज मध्ये सॅचेट विकून बिझनेस सुरुवात केली, कारण त्यावेळेची परिस्थिती तशी होती. आज ज्याला असं वाटतं की माझं नेटवर्क बनवण्यासाठी मला लूज मध्ये जरी सॅचेट विकायचे तर ते विका. प्रोडक्टचं काम करणार आहे, सिस्टमचं काम करणार आहे. जोड लागेल ती तुमच्या मेहनतीची. समर्थ सक्सेस लाईफ मध्ये बिगर मेहनतीचं काहीही मिळत नाही. समर्थ सक्सेस लाईफ मध्ये बिगर मेहनतीचं काही मिळत नाही. मग अशी सरांनी सांगितलं, फुकट कुणाला मिळणार नाही आणि तुमचं ठेवून घेणार नाही. कारण उदाहरण आहे, आपल्याकडे DRBचे 125 रुपये जरी आले, बायनरी मॅच नाही झाली, वन लेन मध्ये 125 जरी आले, तरी कंपनी 125 रुपये सुद्धा ठेवत नाही. 6.5 वर्षाचा इतिहास आहे. बायनरी आपलं प्रोजन शनिवारी पहाटे सकाळी 5:30ला झालं होतं. बायनरी पेमेंट आज तर काय बुधवारचा गुरुवार झाला नाही, आणि रिवॉर्ड सुद्धा शुक्रवारचा शनिवार झाला नाही. वीकच्या वीकला रिवॉर्ड देणारी सुद्धा एकमेव कंपनी आहे. आपल्याला काम असं करायचं आहे, आपल्याला काम असं करायचंय तर आपल्याला प्रत्येक घरामध्ये, कारण हे प्रोडक्ट जे बनवले ते विचार करून बनवले, याचे काय काय ते नंतर बोलाय, कारण आज तेवढा वेळ नाही आपल्याकडे. तर मी एकच सांगेल, हे जे प्रोडक्ट्स आहेत तो ह्यात जोपर्यंत पृथ्वीवर मनुष्य आहे तोपर्यंत प्रत्येक व्यक्तीचं शरीर तसं वातपित्त कपणी बनलेलं आहे. म्हणजेच भारतात जन्माले या, अमेरिकेत राहा, तिथे कुठे या, तरी तोपर्यंत या प्रोडक्टची गरज आहे. म्हणजे याच्यामध्ये कंपनी किती दिवस चालेल हा विचार करण्याची, आता संशोधन करण्याची गरज नाही. या प्रोडक्ट मध्ये सरांनी काय काय रिसर्च करून टाकलंय हे तुम्हाला रिसर्च करण्याची गरज नाही, कारण 6.5 वर्ष आलेत, लाखो लोकांचा रिझल्ट आहे, सगळे काही लिगल डॉक्युमेंट आहे. आता त्याच्यात फोकस करू नका, फोकस याच्यावरती करा, माझ्या फॅमिलीसाठी मी काय करू शकतो, मी किती मेहनत केल्यानंतर मी माझ्या फॅमिलीला सुखात ठेवू शकतो, किंवा माझ्या मुलांचे शिक्षण असेल, लग्न असेल, काय तुमची प्रॉपर्टी, काय गाडी बंगला असेल, काय असेल ते सगळे स्वप्न समर्थ सक्सेस लाईफ मध्ये समर्थांच्या कृपेने सगळ्यांची पूर्ण होतील. त्याचबरोबर आपल्याला इथपर्यंतच थांबायचं नाही, कारण ऑलरेडी 150 करोड भारताच्या लोकसंख्येमध्ये ऑलरेडी 40 ते 50 करोड पेशंट आहे. आपण आताशी 3 लाख लोकांपर्यंत पोहोचलो, म्हणजे 0.... मध्ये आहोत. 1% पोहोचायचं जरी असलं तर 40 ते 50 लाख जॉईनिंग लागतील. अजून खूप काम बाकी आहे. म्हणजे मला हे सांगायचंय, अजूनही आपल्याला लाखो करोडो हातांची आवश्यकता आहे. आपल्याला या सर्व लोकांना आरोग्य तर चांगलं द्यायचं, पण असेही लाखो करोडो लोकांना रोजगार पण द्यायचा आहे. या गोष्टीचे आपल्याला जाणीव ठेवून आपण काम करायचंय. कुणालाही चुकीची कमिटमेंट न करता आपण योग्य पद्धतीने जर बिझनेस केला तर आपण कितीही वर्ष, तसं कंपनीचा सिस्टम तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, त्याच्यामुळे कंपनी 6.5 वर्ष टिकली तर पुढे त्याची काळजी करू नका. काहीही अडचण आली तरी तुम्ही सर्व माझ्या पाठीशी आहात आणि मी तुमच्या बरोबर आहे. आणि आपल्या सर्वांच्या डोक्यावरती स्वामींचा हात आहे, काळजी करायचे कारण नाही. वेळ फार झालेला आहे, सांगण्यासारखं खूप आहे, पण मी तुम्हाला सगळ्यांना एकच सांगेल, समर्थ सक्सेस लाईफ ही तुमच्या आयुष्यात आलेली एक सुंदर संधी आहे, सुवर्ण संधी आहे. त्याचा योग्य पद्धतीने त्याचा वापर करा आणि तुमच्या जीवनाचं कल्याण करून घ्या, एवढंच मी सांगेल. आणि आजच्या कार्यक्रमात